नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत दिवाळीची शॉपिंग दुबईमध्ये, ज्याच्यामध्ये मला काय काय ऑप्शन्स मिळाले आहेत तिकडे। आणि हे आपण जाणार आहोत सफीर मार्केटमध्ये। सफीर मॉल और सफीर मार्केट हे खूप फेमस मार्केट आहे दुबईमधलं। आणि हे पाहू शकता तुम्ही रंगोळी, दिवे, लाईट्स याचे भरपूर सारे इथे ऑप्शन्स आहेत, पण खूप महाग आहेत। त्यामुळे मी मोस्टली ऑलमोस्ट माझ्या घरच्यांना सांगितलं जर तुम्ही फराळ पाठवून देताय तर त्यासोबत काही दिवे आणि शुभलाभ वगैरे आपण लावतो ते पाठवून द्या, कारण इथे खूप जास्त महाग आहेत। ऑप्शन सर्व आहेत पण ते बाहेरून इम्पोर्ट केल्यामुळे थोडंफार प्रमाणात महाग भेटतात। आणि तुम्ही पाहू शकता आपल्या पूजेचे सुद्धा खूप काही सामान आणि त्याचे व्हरायटी अवेलेबल आहेत। आणि इकडे सगळीकडे 22 to 50% ऑप्शन्स असे लावलेले आहेत सेल्सचे। आणि भारताबाहेर असू दे किंवा भारतात असू दे, सगळीकडे दिवाळीच्या नावावर ऑफर्स आणि डिस्काउंट्स लागलेले असतात। त्यामुळे भारताची अजिबात कमी मला जाणवलेली नाही आहे। आणि हे जे हातामध्ये आपण पाहिलं शुभलाभ, त्याची जवळपास आपल्या इंडियन करन्सीप्रमाणे 250 ते 350 प्रमाणे किंमत होती। म्हणजे तुम्ही पाहू शकता किती प्राइस डिफरन्स आहे या गोष्टींमध्ये। आणि इथे पाहू शकता तुम्ही स्वीट्समध्ये सुद्धा आपली सोनपापडी, येस, दिवाळी आणि सोनपापडी हे वेगळंच समीकरण आहे। आणि ऑफकोर्स दुबईमध्ये सुद्धा हे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल मिळतात। म्हणजे पाहुणे आले की तुम्ही सोनपापडीचा बॉक्स इकडेही देऊ शकता। आणि हल्दीराम आणि असे बहुत सारे मिठाईचे आणि नमकीनचे ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहू शकता। आणि हां, चाट काउंटर, माझे पाय इथेच वळत होते सारखे। आणि तुम्हाला मी इथे दाखवते, इकडे आल्यापासून मला वडापाव, भजीपाव ह्याचे खूप कमी ऑप्शन्स मिळाले। रादर मला त्याची टेस्ट मिळालीच नाही, पण मला ती सफीर मार्केटमध्ये मिळाली। आणि ते दिवाळीसाठी खास वेगळं डेकोरेशन केलं होतं। हां, आणि तुम्ही पाहू शकता चॉकलेटमध्ये सुद्धा खूप काही व्हरायटी आहेत। आम्हा मुलींचं एक फेवरेट जिव्हाळ्याचं कॉर्नर, अर्थात मी त्यात एक्सेप्शनल आहे कारण की आय एम नॉट अ स्वीट टूथ पर्सन। पण तुम्ही पाहू शकता खूप सारे व्हरायटीज आणि चॉकलेट्समध्ये प्रकार तुम्ही पाहू शकता। चॉकलेट्सचे जवळपास सर्व काही कवर करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हे कुनाफा चॉकलेट हे दुबईचं एक फेमस नावाजलेलं चॉकलेट आहे। जवळपास सगळ्या कॉर्नर्समध्ये भेटणार तुम्हाला दुबईच्या, आणि फक्त दुबईमध्येच हे मिळतं। आणि हे आहे आपलं चाट, येस, पाणीपुरीचा इथे मी घेतलेला आहे आस्वाद। आणि तुम्ही पाहू शकता थोडं वेगळ्या प्रकारची मला पाणीपुरी मिळाली। आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला एक नोटीस केलेली सांगते, इथे रगडापुरी किंवा रगडा पॅटीस हा ऑप्शन भेटत नाही, कारण आपले जे सफेद वाटाणे असतात हे इथे भेटतच नाही। त्यामध्ये जर दिले तर ते आपल्याला चणा किंवा छोले घालून देतात। आणि इथे तुम्ही पाहू शकता नमकीनचे खूप जास्त व्हरायटीज आणि प्रकार इथे अवेलेबल असतात। आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला नमूद करू इच्छिते, इथे आपल्या भारताप्रमाणे वेगळे भाजीचे किंवा दुसरे ठेले नसतात। प्रॉपर सब्जी मार्केट, प्रॉपर फिश मार्केट आणि मॉल्समध्ये जाऊन कपडे घेणे असे असतात। त्यामुळे इथे ठेले वगैरे हा प्रकार मिळत नाही। मोस्टली तुम्हाला वन रूप शॉपिंग असेच करायला मिळतात। आणि इथे तुम्ही पाहू शकता सुक्या मच्छीचे खूप सारे प्रकार आहेत। ड्राय फिश ज्याला आपण म्हणतो, हे असे छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये अवेलेबल असतात। आणि असे आपण घेऊ शकतो इकडनं, किंवा प्रॉपर फिश मार्केटमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता। तिकडे तुम्हाला अजून जास्त बल्कमध्ये व्हरायटी मिळू शकतात। आणि इथे अलमराई आणि अल रवाबी असे 2 फेमस ब्रँड्स आहेत, ज्याचे भरपूर सारे ज्युसेसचे आणि मिल्क प्रोडक्ट्सचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील। जसं आपल्याकडे अमूल आणि गोकुळ असे ब्रँड्स आहेत त्याप्रमाणे। आणि इथेच पाहू शकता तुम्ही मटणचे आणि फिशचे असे प्रकारस आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे भाज्यांमध्ये डबल गोष्टी पाहायला मिळतील, जसे डबल लिंबूचे प्रकार, डबल संत्री आहे। तर तुम्ही म्हणाल हे कशाला डबल आहेत, कारण इथे हे कंट्रीप्रमाणे नमूद केलेले असतात। पाहू शकतात इजिप्तचे डाळिंब, इजिप्तचे पेरू असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील कंट्रीजप्रमाणे। तर आपल्या चॉईसेसनुसार आपण कमी जास्त प्रकारात घेऊ शकतात। हे पाहू शकता तुम्ही इंडियाचे लिंबू आणि इथे व्हिएतनामचे लिंबू, प्राईसमध्ये थोडाफार डिफरन्स आहे, पण आपल्या चॉईसप्रमाणे आपल्याला ज्या कंट्रीचे हवे त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकतात। साऊथ आफ्रिका, व्हिएतनाम अशा वेगवेगळ्या कंट्रीजचे इथे तुम्हाला पाहायला मिळतील फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स। आणि हे पाहू शकता। आणि येस,
कपड्यांमध्ये कसे मागे राहू शकेल. ह्याच मॉलचं अजून एक वेगळ्या फ्लोअरवर कपड्यांचं सेपरेट सेक्शन आहे आणि इथे सुद्धा सेल लागला आहे दिवाळीचा, ज्याच्यामध्ये हाफ प्राईसमध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स मिळत आहेत. म्हणजे एक फ्लोअर पूर्ण व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स आणि फिश आणि मटन चिकन ह्याच्यासाठी आहे आणि एक फ्लोअर पूर्ण स्टेशनरी आणि कपड्यांसाठी इथे ॲलोकेट केलेलं असतं. म्हणूनच इथे शॉपिंग अंडर बंद्रूप हा प्रकार खूप जास्त फेमस आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. आय होप तुम्हाला माझा कंटेंट आवडला असेल. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.